नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कीर्ती कठियाचा दृष्टांत हा जो पाठ आहे, तो पाठ समजावून घेणार आहोत. आधी प्रस्तावना जी आहे, कीर्ती कठियाचा दृष्टांत. आधी प्रस्तावना आहे ती आपण समजून घेऊया. म्हाईंभट 13वं शतक. मराठीतील पहिले चरित्रकार, महानुभाव पंथाचे प्रवर्तक, महात्मा चक्रधरांचे निष्ठावान अनुयायी. चक्रधरांच्या उत्तरापंथ प्रयाणानंतर नागदेवाचार्यांच्या सहकार्याने अनुयायांकडून चक्रधरांच्या आठवणींचे परिश्रमपूर्वक संकलन करून लीळाचरित्र हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ लिहिला. नंतर गोविंद प्रभू चरित्रही लिहिले. महानुभाव पंथाचे तत्वज्ञान, तत्कालीन सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती, भाषा व समाज जीवन यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने लीळाचरित्र हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे. कोणताही जीव विकारापासून वेगळा राहत नाही हे स्पष्ट करण्यासाठी प्रस्तुत लीळेत चक्रधर स्वामींनी कीर्ती कठियाचा दृष्टांत सांगितलेला आहे. कोणत्याही कार्याचा आणि व्रतस्थपणाचा अहंकार बाळगणे हा सुद्धा विकारच आहे, हे प्रस्तुत लीळेमधून पटवून दिले आहे. या कीर्ती कठियाचा दृष्टांत या प्रस्तुत पाठामधनं किंवा या लीळेमधनं आपण जे काही काम करत असतो त्याचा अहंकार आपण बाळगायचा नाही. मग ते व्रतस्थपणाने नेमाने तुम्ही कितीही चांगलं काम करत असू द्या, पण त्याचा अहंकार जर का आपल्या मनात आणि डोक्यामध्ये शिरला तर ते काही खरं नाही, हे आपल्याला या पाठामधनं त्यांनी पटवून दिलेलं आहे. मुळात इथे जो कठिया हा जो शब्द आलाय ना, त्याचा आधी आपण अर्थ थोडासा समजावून घेऊया. कठिया म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर मंदिरामध्ये पूजा अर्चा जो करतो, मूर्त्यांची देखभाल जो करतो, गाभाऱ्याची वगैरे मंदिराची नीट देखरेख जो करतो, त्याला गुरव किंवा पुजारी असं म्हटलं जातं. म्हणजे कठिया याचा सोपा अर्थ सांगायचा तर गुरव किंवा पुजारी असा आपल्याला सांगता येईल. आणि दृष्टांत याचाही अर्थ जरा थोडक्यात समजून घेऊया. जर का आपल्याला एखादी गोष्ट समोरच्या व्यक्तीला जर का पटवून द्यायची असेल, तर ती पटवून देताना आपण तुलनात्मक त्या संदर्भातला दुसरा एखादा किस्सा म्हणा, एखादी कथा म्हणा किंवा एखादं उदाहरण म्हणा, आपण जे सांगतो, तर त्या कथेला, त्या उदाहरणाला दृष्टांत असं म्हटलं जातं. इसापनीतीतल्या सगळ्या कथा बघा किंवा तुम्ही अ, पंचतंत्रामधल्या गोष्टी बघा, ह्या सगळ्या आपल्याला दृष्टांत देणाऱ्या कथा म्हणून प्रसिद्ध आहेत. चक्रधर स्वामींबद्दल आपल्याला माहिती आहे की चक्रधर स्वामी हे महानुभाव पंथाचे काय होते? संस्थापक होते. अतिशय कोमल हृदयाचे होते. प्राणीमात्रांविषयी, माणसांविषयी त्यांना खूप प्रेम वाटायचं आणि जातीयतेचे ते कट्टर विरोधक होते. त्यांनी खेडोपाडी जाऊन आपल्या तत्वज्ञानाचा प्रसार केलेला होता. आता या प्रत्यक्ष पाठाला आता सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला या पाठामध्ये एक दोन जे शब्द आलेत त्याचा आधीच आपण अर्थ स्पष्ट करूया, म्हणजे आपल्याला पाठाचं भाषांतर समजवताना ते उपयोगाला येईल. इथे भट असा शब्द आलाय आणि नागदेया म्हणजे नागदेव असा शब्द आलाय. तर हे भट म्हणजे कोण आहे ते आधी आपण आता समजावून घेऊया. भट म्हणजे कोण माहितीये का विद्यार्थी मित्रांनो? की भटचाच दुसरं अजून त्यांचं नाव आहे नागदेवाचार्य. हे चक्रधर स्वामींचे अतिशय ज्येष्ठ असे भक्त होते. आता भटोबास, नागदेव या नावांनी सुद्धा त्यांना ओळखलं जायचं. आणि त्यांचं वैशिष्ट्य काय होतं? ते अत्यंत चपळतेने
अत्यंत जलद गतीने वावरायचे. आपलं काम सुद्धा अत्यंत जलद गतीने करायचे. आणि चक्रधर स्वामी जे आहेत, त्यांना आपले हे जे भक्त नागदेव आहेत, त्यांना ते काय म्हणायचे चक्रधर स्वामी? या भक्त नागदेवांना म्हणा किंवा भट त्यांचं दुसरं नाव आहे, त्यांना काय म्हणायचे? वानरा किंवा वानरेश असं त्यांना संबोधायचे, असं म्हणायचे. मग त्या वानरा किंवा वानरेशची फोड कशी आहे? तर वानर हा जर का आपण शब्द घेतला, तर पहिला जो वा आहे, वानर आणि वानरेश मधला पहिला वा जो आहे, तो अतिशय स्तुतीपर शब्द आहे. आणि उरलेला वानर मधला नर हा शब्द आणि वानरेश मधला नरेश हा उरलेला जर का शब्द घेतला, तर ह्या दोन शब्दांचे अर्थ होतात नरश्रेष्ठ राजा. लक्षात येतंय? म्हणजे वानरा किंवा वानरेश म्हणजे काय? वा राजे किंवा वा नरश्रेष्ठा असा तो अर्थ आहे. लक्षात आलंय? आता आपण प्रत्यक्ष त्या पाठाच्या भाषांतराला सुरुवात करूया. डोमग्रामी गोसावी यांचा ठायी उदयाचे मातीकाम होत होते. म्हणजे काय? एके दिवशी डोमग्राम या गावात, सध्याचं कमलापूर असं नाव आहे त्याचं, तालुका नेवासे आणि जिल्हा अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर आताचं ते आहे. अर्थ काय आहे पहिल्या वाक्याचा? एके दिवशी डोमग्राम या गावात सकाळी सकाळी श्री चक्रधर स्वामींकडे मातीकाम चालू होते. तेसी बाजत होते. याचा अर्थ काय आहे? की त्यावेळी खूप थंडी वाजत होती. तेणे भक्तिजनासी व्यापार होववेना. त्यामुळे भक्तांना काम करणे कठीण जात होते. अन भट व्यापार करू लागले. भट म्हणजे नागदेव. मात्र भटोबास नागदेवाचार्य मात्र यांनी कामाला सुरुवात केली. नाथोबाये म्हणितले. तेव्हा नाथोबांनी त्यांना विचारलं, काय विचारलं? नागदेया तू कैसा काही हिवसीना. काय विचारलंय त्यांनी? हिवसीना म्हणजे गारठला कसा नाहीयेस तू? ते विचारतात, नागदेवा तुला थंडी कशी वाजत नाही? असं विचारलं. हं? तव भटी म्हणितले. तेव्हा नागदेव म्हणाले, काय म्हणाले नागदेव? आम्ही वैरागी काहीसिया हिवू. हिवू म्हणजे थंडी, गारठणं. आता ते नागदेव म्हणाले, आम्ही वैरागी, आम्हा वैराग्यांना कसली आली आहे थंडी? यावर सर्वज्ञ म्हणितले. सर्वज्ञ म्हणजे कोण? स्वामी चक्रधर स्वामी म्हणाले, काय म्हणालेत आता बघा. वानरेया हा मगाशी मी फोड करून सांगितलं ना, की वानरा किंवा वानरेश. वानरेया हा राजे हो. वानरेया हा म्हणजे काय? राजे हो. काय? पोरा जीवासी वैराग्य मिरवू आवडे, हाही एकू विकारूची की गा. काय म्हणाले ते? राजे हो, प्रत्येक जीवाला वैराग्य मिरवायला आवडते. हा सुद्धा एक विकारच आहे. किती छान उपदेश करतायत बघा चक्रधर स्वामी. आधी आपण त्याचं भाषांतर बघूया आणि मग ह्या लीळेमधनं काय सारांश आहे, काय उपदेश केलेला आहे, तो थोडक्यात बघूया. यावरी भटी म्हणितले. यावर नागदेवांनी विचारलं की नागदेव म्हणाले, जी जी निर्विकार तो कवण हो. हो, तर मग निर्विकार कोण? मग सर्वज्ञ म्हणितले म्हणजे चक्रधर स्वामी म्हणाले, काय म्हणाले? वानरेया हा पोर जीव विकारा वेगळा केव्हेळाही जालाची नाही. मा तू काही वेगळा अससी. काय विचारलंय त्यांनी? जीव विकारापासून वेगळा कधीच झाला नाही, मग तू या जीवांपेक्षा वेगळा कसा काय? अगदी अचूक प्रश्न विचारलाय. मग हो काजी असं नागदेव म्हणाले. म्हणजे हो काजी म्हणजे बरं बरं ठीक आहे. यावरी गोसावी कीर्ती कठियाचा दृष्टांत निरोपिला. आणि मग स्वामींनी कीर्ती कठियाचा दृष्टांत सांगितला. काय होता तो दृष्टांत? कवणी एकू कठिया असे. आता कठिया शब्दाचा अर्थ मी सांगितलाय, पुजारी किंवा गुरव. कोणी एक पुजारी होता. तो भोगस्थानाची शुश्रूषा करी.
तो भोगस्थानाची म्हणजे जिथे नैवेद्य मांडला जायचा देवाचा, त्या जागेची तो देखभाल करायचा, काळजी घ्यायचा. झाडी सडा संमार्जन करी. काय करायचा? ती सगळी जमीन झाडायचा, सारवायचा, सडा संमार्जन करायचा. पुढे बघा, ते देखोनी गावीचे म्हणती. काय म्हणती? ते पाहून गावकरी म्हणू लागले. गावीचे म्हणजे गावकरी. काय म्हणू लागले? कठीये हो, कठीये म्हणजे कोण? गुरव. गुरवान हो. निके करीत असा, बरवे करीत असा. काय केली त्यांची स्तुती त्या गुरुवांची गावकऱ्यांनी, की तुम्ही खूप नेटके, अगदी योग्य करीत आहात, छानच करीत आहात, म्हणजे तुमचं काम तुम्ही अगदी छान करताय. ते ऐकोनी दिसवडीचा, दिसवडी हात हात चढवी. अर्थातच ही स्तुती ऐकल्यानंतर काय झालेलं आहे, रोजच्या रोज तो पुजारी स्तुतीने खुश झाला, कौतुकाने खुश झाला आणि रोजच्या रोज अधिकाधिक चांगले काम करू लागला. तयासी देवता आपुले फळ नेदी. परंतु देवाने त्याला कोणतेही फळ दिले नाही. तयासी कीर्तीचेची फळ झाले. त्याला फक्त कीर्ती मिळाली, म्हणजे कीर्ती हेच फळ मिळालं, अन्य काही नाही. हा झालाय त्याचा अगदी शब्दशः अर्थ विद्यार्थी मित्रांनो. पण आपल्याला या दृष्टांतामधनं शिकवण काय दिलेली आहे, की आपलं जे मन आहे ते आपण सर्व विकारांपासनं, अहंभावापासनं दूर ठेवलं पाहिजे. आपण जर का आपल्यामध्ये एखादा चांगला गुण आत्मसात केला किंवा आपण एखादं चांगलं काम केलं, तर त्याचा सुद्धा गर्व आपण बाळगायचा नाही. हा गर्व म्हणजेच काय आहे? एक प्रकारचा विकारच आहे. म्हणून अशा सर्व विकारांपासनं आपण दूर राहायचं, आपलं मन शुद्ध ठेवायचं आणि असा जो वागेल तोच खरा वैरागी आहे. असा उपदेश किंवा अशी शिकवण आपल्याला ह्या दृष्टांतामधनं विद्यार्थी मित्रांनो मिळालेली आहे. ही पूर्वीची थोडीशी भाषा असल्यामुळे आपल्याला त्याचा अर्थ जरा नीट समजून घ्यावा लागलेला आहे. साधारणतः 13व्या शतकामध्ये हा लीळाचरित्र ग्रंथ निर्माण झाला. म्हणजे आज किती वर्ष झाली आपल्याला हे लक्षात येऊ शकतं. म्हणजे कमीत कमी 1000 वर्षापूर्वी असं आपण म्हणू शकतो. 1000 वर्षापूर्वी पूर्वी सुद्धा नाही. 1300 वर्षापूर्वी, 1200-1300 वर्षापूर्वी. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कीर्ती कठियाचा दृष्टांत हा जो लीळाचरित्रामधला भाग आहे, आपल्याला आलेला पाठ आहे, तो आपण समजावून घेतला. आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.